हॅलो, जय भीम, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज ना मी म्हटलं होतं एसीची हवा खाईन, पण एसीची हवा माझ्या अंगात आली रात्री. इतकं मला ना खूप म्हणजे एकदम थंडीच झाली होती. म्हणजे हातपाय खूप आखडून गेले आणि खूप बेकार वाटत होतं. मग एसी बंद केली तेव्हा कुठं मला झोप आली आणि माझी डाळ सुद्धा फुगली. हे बघा, हे बघा, हे एवढा भाग सुजून गेला, माझी डाळ न फुगली. खूपच त्रास होऊन राहिला, खूपच त्रास होऊन राहिला, सहन नाही होऊन राहिला. इतकं एवढं ठणकून राहिला, माझा डोळा पण सुजून गेला, एवढा भागच सुजला. तर अशी आफत आहे. मी म्हटलं मस्त एन्जॉय करतो एसीच्या हवेत, पण काही नाही. हा बघा, बाबू उठला. बाबू उठला का मग? पण बाबूला जमली एसी. बाबूचं अंग गरम गरम राहत होतं, तर आता मस्त थंड झालं बाबूचं अंग. आहे ना बाबू? बाबूला एसी पाहिजे होती. हातते बाबू, बाबू हातते. बाबूला एसी पाहिजे होती. आहे ना बाबू? है ना बाबू? बाबू आद्यांश, तू आद्यांश आहे? आद्यांश हो. का होय? तर आता बाबूचा ताप सारखाच दिसे, गरम 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 होतं बाबूच्या अंग. आता मस्त थंड थंड लागते. आता आले बापले, जरा उतून उभाच होते, उतून उभाच होते. हा आणि इकडे छकुली झोपली, झोपली माई. चला आता ते कपडे टाकून देते. काल टाकलंच नाही, कारण काल एसी फिट केली तर टाकायला वेळच नाही मिळाला. चला आता कपडे टाकून देते. माहित नाही काय झालं मला ना, खरंच मला असं वाटून राहिलं की माझी बीपी लो झाली. खूप बेकार लागून राहिला अंगाची ना, माझे असे थरथर थरथर हातपाय होऊन राहिले माझे. कारण मला मागे असंच झालं होतं, बीपी लो झाली म्हणजेच मला असं होते. रात्री नाही ना, खूप बेकार लागलं मला. तर आता लोटली आहे मी, आणि ह्या दाढीच्या आहे ना बी मला असं वाटते की बाबू काय बोलते. सुनीताने बाबूला माझ्या जोडानं टाकून दिलं आणि तो चुपचाप खेळून राहिला. बाबू ए आद्यांश, आद्यांश. तर संध्याकाळी दवाखान्यामध्ये थोडं बरं वाटेल. दूर राख इसको बहुत. चला, आज ना बरं नाही वाटून राहिलं, तर आता मी चालले दवाखान्यामध्ये. माहीत नाही एसीनं तब्येत खराब झाली काय, म्हणजे काय माहीत, मलाच काही समजून नाही राहिलं. एकदम लुसतं लुसतं, डोळे मचमच लागून राहिले, ताप आल्यासारखं लागून राहिलं. तर आता मी चालली दवाखान्यात. तर चला आता तिकडून येऊ घुमून फिरून. असं वाटलं नव्हतं, आता एवढ्या दिवसची थकान आता इथे आराम करायला मिळाला ना, त्यामुळे ना इथे असं म्हणजे खूपच लुस्तपणा आला आहे अंगामध्ये, शरीरामध्ये. पता नाही काय उन्हाळ्यामुळे होऊ शकते. आता पाहू आता. आणि रात्रीलाही मला खूप घाबरल्यासारखं झालं होतं. एवढी एसीच्या याच्यात झोपली, एसीच्या हवेत, तरी घाबरल्यासारखं झालं होतं. चला दवाखान्यामध्ये जाते आता. वरता इकडे तिकडे पाहून राहिलं, नवीन नवीन दिसते मला तसं ना. तर चला आता इथून पैदलच जायचं आहे, जास्त दूर नाही आहे, जवळ आहे. तर तिकडून जाते गाडी, जवळच आहे, जास्त दूर नाही आहे, म्हणून पायीच निघालो. आणि इकडे कसं ऑटो पण नाही मिळत, त्यामुळे चला आता एखाद्या वेळेस पायी बी गेलं पाहिजे. तशी मी आता पायी जायची मला सवय आहे, तिला नाही आहे सवय, पण माझ्याबरोबर ती पण चालत आहे. चालतं हा, इकडेपर्यंत ते येतच राहायचं. अच्छा, पार्लरमध्ये इथंच येतो, पण महिन्यातून एक वेळा. कामच नाही पडत, कामाला डेली जावं लागतं. बरं चला मग आता कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप करू नका.
तर गेली होती दवाखान्यामध्ये, तर सांगितलं असं असं झालं, असा प्रॉब्लेम झाला बा म्हणून. तर व्हिटॅमिनची कमी सांगितल्या, ब्लड टेस्ट हे सगळं टेस्ट करायला सांगितलं आहे. तर मी सध्या काही केले नाही. तर म्हणत होते की टेस्ट करून घ्या. तर सगळं म्हणजे व्हिटॅमिनची कमी असल्याने असे होते म्हणते. म्हणजे माझी दाढ पण दुखत होती आणि माझे ना पाय खूप दुखतात. हमेशा काम कर नाही तर नको कर, तरी माझे ना हे पोटऱ्या खूपच भरून येतात. खूपच त्रास होतो मला. आणि कधी कधी ना खूप म्हणजे असं लुस्तपणा, चक्कर असं मला हमेशा होते. BP लो होऊन जाते. तर हे सगळं व्हिटॅमिनच्या कमीनं होते म्हणते. तर त्याच्यासाठी सांगितलं आहे. तर आता बघते मी गावाकडे जाईन तेव्हाच मी आता हे सगळ्या टेस्ट करेन. कारण आणि पहिल्यात ना आता अगोदरच्या आतामध्ये खूपच फरक पडला. आता माझं वजन पण कमी झालं, कारण खूप प्रेशर पडलं ना माझ्यावर. धावपळ, इकडे जाय तिकडे जाय, खूप स्ट्रगल झालं माझ्या मागे, म्हणून त्यामुळे असं झालं. तर आताही ना इतका त्रास होऊन राहिला, असं झोप नाही लागत. माझे डोळे असं वाटते की झोपून राहा, पण झोपायला जातो, झोप येत नाही. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आता मी काही नाही सांगू शकत.